नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PCMC पिंपरी चिंचवड महानगर कॉर्पोरेशनमध्ये शिक्षक भरतीसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षक भरती जाहिरात करलेली आहे. त्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर यामध्ये जागाचा विचार जर केला तर मराठीकरता सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक अशा सर्व माध्यमासाठी शिक्षकांच्या भरती आहेत. तर मराठी सहाय्यक शिक्षक जर आपण बघितलं तर 151 जागा देण्यात आलेल्या आहेत. मराठी पदवीधर शिक्षक यासाठी 94 म्हणजे 94 जागा देणार. उर्दू सहाय्यक शिक्षकसाठी 33 आणि उर्दू पदवीधरसाठी 33 जागा अशा आहेत. तर हिंदी सहाय्यक शिक्षकसाठी 5 जागा, हिंदी पदवीधर शिक्षकसाठी 11 जागा देण्यात आलेल्या आहेत. असं जर बघितलं आपण एकूण 327 जागांसाठी ही भरती आलेली आहे. आता हे जागाविषयी किंवा अधिक माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024साठी लागणारे निकष पुढीलप्रमाणे आहेत. पिंपरी चिंचवड महानगर शिक्षक भरती 2024साठी आपणास सहाय्यक शिक्षक पदासाठी अप्लाय करत असल्यास HSC प्लस D.Ed हवं आहे. HSC म्हणजे 12वी प्लस D.Ed हवं आहे. कोणत्या स्ट्रीममधून आपण 12वी प्लस D.Ed केला असल्यास आपण सहाय्यक शिक्षक यासाठी अप्लाय करू शकता. तर पदवीधर शिक्षकसाठी HSC D.Ed BSc B.Ed विज्ञान विषय किंवा HSC D.Ed BSc B.Ed भाषा समाजशास्त्र विषय असणं आपल्याकडे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पात्रता आपण परत एकदा बघून घ्यायचे. HSC D.Ed सहाय्यक शिक्षकसाठी आणि पदवीधर शिक्षकसाठी HSC D.Ed BSc B.Ed विज्ञान विषय असणं आवश्यक आहे किंवा HSC D.Ed BSc B.Ed भाषा किंवा समाजशास्त्र विषय असणे आवश्यक आहे. आता याच्या महत्त्वाच्या तारखा आपण पाहणार आहोत की आपण कधी अप्लाय करू शकता. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरतीची अधिसूचना ही 13 मार्च 2024ला आलेली होती. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2024 अर्ज करण्यास सुरुवात जी आहे ती 1 एप्रिल 2024ला होणार आहे. 1 एप्रिल 2024ला होणार आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल असणार आहे. म्हणजे आपल्याकडे 16 दिवस असणार आहे आणि 1 एप्रिलपासून आपण अर्ज करायला सुरुवात करू शकणार आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना जर बघायचा असेल तर आपण अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे. अर्ज पूर्णपणे भरून आपणास जुना प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव येथे जमा करायचा आहे. तर अर्ज ऑनलाईन नाही मित्रांनो भरायचा, तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. आणि भरलेला अर्ज सक्षम जुना प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरगाव येथे जमा करायचा आहे. आपण www.pcmcindia.gov.in वर आपण अप्लाय जाऊन पाहू शकता. नोकरीचे ठिकाण जर आपण विचारलं तर महाराष्ट्रात असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. कारण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षकांना हे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पदोन्नती किंवा पगार किंवा इतर भत्ते मिळत असतात. त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे. विशेष म्हणजे ह्यासाठी अप्लाय करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही आहे. फक्त आपल्याला वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करायचा आहे. तो स्वच्छ अक्षरात आपल्या भरून सांगितलेल्या ॲड्रेसवर जमा करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. हा व्हिडिओ शिक्षक भरती करत असणाऱ्या सर्व आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.